सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो. आपण या चॅप्टरमध्ये आत्तापर्यंत बरेचसे पॉईंट पाहिलेले आहेत. आज आपण त्या पुढील काही पॉईंट्स आणि त्यांची इन्फॉर्मेशन बघणार आहोत. यामध्ये युनिफॉर्म सर्क्युलर मोशन हा पहिला पॉईंट आहे. तर आता बघूयात युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे नेमकं काय. व्हेन ॲन ऑब्जेक्ट इज मूव्हिंग विथ अ कॉन्स्टंट स्पीड along a circular path, the change in velocity is only due to change in direction, hence it is accelerated motion. When an object moves with a constant speed along a circular path, the motion is called as a uniform circular motion. For example, motion of a stone in a sling or that of any point on a bicycle wheel when they are in uniform motion. आता बघा, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टला त्याच्या सर्क्युलर गतीमुळे किंवा सर्क्युलेटरी त्या पूर्ण सिस्टीममुळे प्राप्त होणारं जे काही मोशन आहे तर त्याला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन किंवा ॲक्सिलरेटेड सर्क्युलर मोशन असं म्हटलं जातं. आता इफ ॲन ऑब्जेक्ट मूव्हिंग अलॉंग अ सर्क्युलर पाथ ऑफ रेडियस आर take time in t to come back to the starting point, its speed can be determined using formula. आता सर्क्युलर मोशनमध्ये, युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये स्पीड हा पुढच्या फॉर्म्युल्याने स्पीड इज इक्वल टू सर्क्युम्फरन्स डिवायडेड बाय टाईम या फॉर्म्युल्याने आपण काय करू शकतो, मोजू शकतो किंवा त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन प्राप्त करू शकतो. म्हणजेच v इज इक्वल टू 2πr डिवायडेड बाय टी. आता इथे 2πr का आपण घेतो, तर हे सर्क्युलर मोशन आहे आणि सर्कलचा सर्क्युम्फरन्स हा 2πrच्या फॉर्म्युल्याने आपण फाइंड आउट करत असतो. त्यानंतर डिटरमाइनिंग द डायरेक्शन ऑफ वेलोसिटी इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता इथे एक प्रकारचा कॉईन दिसतोय आणि त्या सर्क्युलर डिस्कवरती तो कॉईन फिरतोय आणि अचानक सर्क्युलर डिस्क थांबल्यानंतर किंवा त्याला एक थोडंसं जर्क दिल्यानंतर तो कॉईन उडतोय हवेमध्ये, असं एक चित्र तुमच्या समोर आहे. तर नेमकं या चित्राचा अर्थ काय किंवा याच्यामधून आपण काय बोध घेतो ते आपल्याला पाहायचं. तर द कॉईन विल बी थ्रोन ऑफ इन द डायरेक्शन ऑफ द टँजेंट विच इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ऑफ डिस्क. आता ह्या ज्या काही उडणाऱ्या कॉईनची डायरेक्शन काय असेल याच्याबद्दलची जर इन्फॉर्मेशन आपल्याला मिळवायची असेल तर ती काय आहे, तर टँजेंट विच इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ऑफ डिस्क. म्हणजे त्या सर्क्युलर डिस्कची किंवा त्या रेडियसची जी काही परपेंडिक्युलर टँजेंट असेल ती त्या कॉईनची डायरेक्शन असेल की जो कॉईन इथे थ्रोन आऊट झालेला आहे. त्यानंतर आपल्याला पुढं पाहायचं आहे तो म्हणजे न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. आता बघा, इथे तुम्हाला एक चित्र दिसतं आहे ज्याच्यामध्ये पहिल्यांदा फुटबॉल आहे, त्यानंतर फुटबॉल आणि किक आहे म्हणजे तो पाय आहे, त्यानंतर फुटबॉल हवेमध्ये उडतोय आणि सरते शेवटी तो फुटबॉल हा त्या गोलमध्ये गेलेला आहे. तर या सिंपल एक्झाम्पलवरून आपण न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन हे एक्सप्लेन करून सांगू शकतो. तर न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन काय आहे, ॲन ऑब्जेक्ट कंटिन्यू टू रिमेन्स ॲट अ स्टेट of rest or in a uniform motion along a straight line unless an external unbalanced force act on it. आता बघा, एखादा ऑब्जेक्ट कंटिन्यू हा स्टेट ऑफ रेस्टमध्ये असतो किंवा युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये असतो कुठपर्यंत की जोपर्यंत त्याच्यावर अनबॅलन्स एक्सटर्नल फोर्स हा ॲप्लाय होत नाही. आता इथे फुटबॉल हा स्टेट ऑफ रेस्टमध्ये ऑलरेडी आहे, पण जोपर्यंत त्याच्यावर किक बसत नाही, पायाची किक त्याच्यावर बसली याचा अर्थ तिथे अनबॅलन्स एक्सटर्नल फोर्स हा ॲप्लाय झाला आहे आणि त्या किकमुळं तो बॉल काय होतोय, थ्रोन अप होतोय आणि गोलमध्ये जाऊन पडतोय. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट कंटिन्यू इन अ स्टेट ऑफ रेस्टमध्ये किंवा एक युनिफॉर्म मोशनमध्ये असू शकतो कुठपर्यंत की जोपर्यंत त्याच्यावर अनबॅलन्स एक्सटर्नल फोर्स हा ॲप्लाइड होत नाही. हा आहे न्यूटनचा फर्स्ट लॉ ऑफ मोशन. आता सेकंड लॉ,
सेकंड लॉ बघताना थोडं एक्सप्लेनेशनची आवश्यकता आपल्याला आहे आणि त्या एक्सप्लेनेशनच्या आवश्यकतेसाठी मी या अगोदर एक व्हिडिओ तुमच्यासमोर प्रेझेंट केलेला होता की ज्या व्हिडिओमध्ये ते नील आर्मस्ट्रॉंग वगैरे जे काही आहेत ते चंद्रावर पहिलं पाऊल टाकल्यानंतर त्यांनी अमेरिकन फ्लॅग तिथे झळकवलेला होता. तर त्या फ्लॅगचं उदाहरण देऊन या सेकंड लॉला मी सुरुवात करतो की प्रश्न मी असा विचारलेला होता की सध्याला डिबेट चालू आहे की तो व्हिडिओ ओरिजिनल आहे किंवा नाही. तर तो व्हिडिओ ओरिजिनल आहे मित्रांनो. याचं कारण असं की ज्यावेळेस तो अमेरिकन फ्लॅग हा बाहेर काढलेला होता त्यावेळेस तो अक्षरशः पूर्ण त्या बॉक्समध्ये पॅक होता आणि ज्यावेळेस त्याला बाहेर काढलं आणि बाहेर काढल्यानंतर तो पूर्ण चुरगळला गेला आणि तो चुरगळलेल्या अवस्थेत असल्यामुळं त्या ॲस्ट्रोनॉट्सनी काय केलं, त्याला थोडंसं तो फ्लॅग फडकवण्याचा प्रयत्न केला. आता ह्या फ्लॅग तो झेंडा फडकवण्याच्या प्रयत्नामध्ये त्याचा इनर्शिया हा तसाच राहिला. ज्यावेळेस तो निर्वात क्षेत्रामध्ये होता म्हणजे व्हॅक्यूम क्षेत्रामध्ये होता त्यावेळेस त्याच्या मुवमेंट ऑफ इनर्शियामुळे किंवा त्याच्या जडत्वाच्या नियमाप्रमाणे तो त्या निर्वात पोकळीसुद्धा काय राहिला, फडकवत राहिला. आणि आपल्याला असं वाटत राहिलं की जरी तिथं व्हॅक्यूम आहे तरी तो फ्लॅग कसं काय फडकला जातोय. तर याचं कारणच असं आहे की त्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया मिळालेला होता आणि इनर्शियाच्या नियमाप्रमाणे तो फ्लॅग हा त्या व्हॅक्यूममध्ये सुद्धा काय होत होता, फडकत होता. तर इथे आपल्याला शिकायचं आहे तो म्हणजे जडत्वाचा नियम म्हणजे मुवमेंट ऑफ इनर्शिया. आणि तो मोमेंटम किंवा ते मुवमेंट ऑफ इनर्शिया शिकताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की ती म्हणजे द इफेक्ट ऑफ सम ऑब्जेक्ट स्ट्रिकिंग अनदर ऑब्जेक्ट डिपेंड्स बोथ ऑन मास of the former object and its velocity. This means that effect of force depends on property related to both mass and velocity of the striking object. This property was termed as a momentum. आता ॲक्च्युली मोमेंटम म्हणजे काय, तर मोमेंटम म्हणजे मास आणि व्हेलॉसिटी यांचं प्रोडक्ट आहे आणि ही एक प्रकारची व्हेक्टर क्वांटिटी आहे म्हणजे डायरेक्शन आणि मॅग्निट्यूडवर डिपेंड असणारी क्वांटिटी आहे. तर मोमेंटम म्हणजे काय, तर रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजे काय, तर चेंज इन मोमेंटम पर युनिट टाईम म्हणजेच MV मायनस MU डिवायडेड बाय T. आणि इथे M आपण घेतला सेपरेट आणि ब्रॅकेटमध्ये V मायनस U डिवायडेड बाय T घेतला. तर V मायनस U डिवायडेड बाय T आपल्या सर्वांना माहिती ते आहे ॲक्सेलरेशन A म्हणजे MA. तर रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज इक्वल टू MA. याचाच अर्थ अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रोपोर्शनल टू ॲप्लाइड फोर्स. म्हणजे त्या ऑब्जेक्टवर ॲप्लाइड होणाऱ्या फोर्सला तो मोमेंटम कसा असतो, डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. सो MA इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू F. दॅट मीन्स F इज इक्वल टू KMA म्हणजेच F इज इक्वल टू MA. ज्यावेळेस K हा कॉन्स्टंट प्रोपोर्शनॅलिटी आपण घेतो आणि त्याची व्हॅल्यू 1 घेतो त्यावेळेस F इज इक्वल टू MA. म्हणजे फोर्स म्हणजे काय, तर मोमेंटम आणि ॲक्सेलरेशन यांचं प्रोडक्ट आहे. हे न्यूटनच्या सेकंड लॉमधून आपल्याला समजावून घेऊ शकतो. तर न्यूटनच्या सेकंड लॉमधून आपण ह्या गोष्टी समजावून घेऊ शकतो. तिथे SI युनिट दिलेलं आहे फोर्सचं, ते न्यूटन आहे आणि त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन या स्लाईडमध्ये दिलेली आहे. सर्व विद्यार्थ्यांनी ती पाहावी. त्यानंतर न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन अतिशय सोपा आहे. एव्हरी ॲक्शन force has equal and opposite reaction force which acts simultaneously. प्रत्येक फोर्सच्या ॲक्शनला इक्वल आणि अपोजिट अशी रिॲक्शन असते. तर इथे वेगवेगळ्या प्रकारच्या डायग्रॅम दिलेले आहेत बघा किंवा वेगवेगळ्या प्रकारचे चित्र मी प्रोव्हाइड केलेले आहेत की ज्या चित्रांमध्ये ॲक्शन आणि रिॲक्शन सायमल्टेनियसली आपण पाहू शकतो. आता या 3 लॉची इन्फॉर्मेशन आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये दिलेली आहे. सर्व विद्यार्थ्यांनी ती व्यवस्थित पाहावी. यानंतर आपण जो काही कमी करण्यात आलेला अभ्यासक्रम आहे, वगळण्यात आलेला अभ्यासक्रम आहे त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन मी पुढच्या लेक्चरला सविस्तर देणार आहे. त्या अगोदर हे लेक्चर व्यवस्थित सर्वांनी पाहावे.